तर मालाडच्या मालवणी परिसरात आता भारतीय जनता पक्षाची आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे हे जे कार्यकर्ते आहेत जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या वतीने खरं तर कायदा सुव्यवस्था हाती घेतला जातोय की का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडफोड केलेली आहे, जाळपोळ केलेली आहे। यासोबतच असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर जे बॅनर्स जे पोस्टर्स लागलेले होते ते बॅनर्स देखील या कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। या ठिकाणी तोडफोड खरं तर कार्यकर्त्यांच्या वतीने सुरू आहे। एकच मागणी या कार्यकर्त्यांची आहे ती म्हणजे आमदार असलम शेख यांच्यावर कारवाई व्हावी। असलम शेख यांनी मंगल प्रभात लोढा यांना त्यांच्या परिवारासह खरं तर मारण्याची धमकी दिली असा आरोप यावेळेस या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। आणि या वक्तव्याच्या विरोधातच आता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे की पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे, चॅलेंज असणार आहे। कारण एकच आक्रमक पवित्र आपल्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। यावरच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, खरं तर महत्त्वाचा प्रश्न हा आहे, कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी कार्यकर्ता हाती घेणार तर नाही ना असा प्रश्न आता निर्माण होतोय। आणि या उलट पोलीस काही कारवाई करणार का? कारण आता बॅनर्स देखील फाडण्यात आलेले आहेत, जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे। उमेश, नक्कीच हे आंदोलन आता उग्र होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण सगळ्यात आधी तर त्यांनी या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असलम शेख यांचा पुतळा जो आहे त्याला आग लावली। त्याच्यानंतर हे पोलीस स्टेशनला हे सगळे कार्यकर्ते आले। आता या सगळ्या बाबतीत म्हणजे जे असलम शेख यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्याबाबतचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमदार प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय हे आतमध्ये बसलेले आहेत आणि याबाबत कारवाई करावी अशी विनंती पोलिसांकडे करतात आणि त्याबाबतची चर्चाही सुरू आहे। मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले आणि ते आता आक्रमकही झालेले आहेत। त्या सगळ्या परिसरात लागलेले जे असलम शेख यांचे बॅनर आहेत ते फाडण्यात आले आणि आक्रमकपणा देतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो। तिथेच त्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम देखील जे ते पोलीस करतात, त्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं काम देखील करतात। मात्र अजूनही जर आपण पाहाल तर या सगळ्या परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि कार्यकर्त्यांनी शांत व्हावं यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तेवढाच तगडा आहे। हा पोलीस स्टेशनच्या अगदी लगतच जे आहे तो मुख्य रस्ता आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या देखील समस्या ज्या आहेत त्या सातत्याने वाढताना पाहायला मिळतात। ट्रॅफिकच्या समस्या होऊ नये यासाठी देखील पोलीस प्रयत्न करतात। मात्र कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही निर्माण होऊ शकतो। मेघना, उमेश, मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय पोलीस मध्यस्थी करतायत, आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, आंदोलकांना कुठेतरी पांगवण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय। या उलट आता पोलीस प्रशासनाची काही प्रतिक्रिया आलेली आहे का? काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? आमदार प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय यांच्याशी सध्या पोलीस अधिकारी जे आहेत ते चर्चा करतायत। त्यांनी जे आरोप केलेत असलम शेखवर याबाबतचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी ही चर्चा सुरू आहे। मात्र आता सध्या इतर काही कारवाई केली जाते का याबाबतचं अजूनही काही सांगता येत नाही। कारण पोलीस सुरक्षा या सगळ्या परिसरामध्ये वाढवलेली आहे, अनुचित प्रकार घडवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। यासोबतचे जे अतिरिक्त सुरक्षा बल आहे ते देखील मागवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण पोलिसांनी नक्कीच मिळवलं। मात्र आक्रमक आहे कार्यकर्ता आणि आक्रमक कार्यकर्त्याकडून कोणते अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलीस देखील तेवढे तत्पर आपल्याला असलेलं पाहायला मिळत आहे। उमेश, खरं तर हे आंदोलन सुरू होण्याआधीच असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेड्स आपण पाहिलेले होते। पूर्वकल्पना अर्थातच पोलिसांना होती की हे आंदोलन होणार आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होतील, कार्यकर्ते जमा होतील असं कुठेतरी वाटलं होतं का पोलिसांना? नक्कीच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या सगळ्या परिसरामध्ये जमा होतील याची शुनूक किंवा याचा एक अंदाज जो आहे तो पोलिसांना होता आणि त्यामुळे जिथे आंदोलन सुरू करणार होते त्या तिथे मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स ते लावण्यात आले होते आणि त्या बॅरिकेडच्या आतमध्ये त्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं अशा प्रकारची विनंती पोलिसांनी केली होती। मात्र आंदोलन त्यावेळेस तिथे देखील आक्रमक झाले। त्या ठिकाणी असलम शेख यांचा पुतळा जो आहे तो जाळला आणि त्याच्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांनी केलं आणि नंतर जे आमदार आले, आमदार चर्चा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले। हे या कार्यकर्त्यांना कळल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे पोलीस स्टेशनच्या दिशेने आले। आमदार चर्चा करत असताना या सगळ्या परिसर म्हणजे आता सगळं पोलीस स्टेशनचा आजूबाजूचा परिसर पाहिला तर सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे जमतायत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती एक नियंत्रण असावं, त्यांच्यावर कुठेतरी बंधन असावं
एक जबर असावा यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या परिसरामध्ये असलेले सध्या तरी पाहायला मिळत आहेत। उमेश, खरं तर आमदार अस्लम शेख आणि मालवणी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यातील हा वाद हा काही नवीन नाहीये, हा फार जुना वाद आहे। याआधी देखील वंदे मातरम गीताचं पठण कुठेतरी आमदार अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलं होतं। हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून अजूनही सुरूच आहे। काही वेळापूर्वी आपण काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची देखील प्रतिक्रिया घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी अस्लम शेख यांना वारंवार टार्गेट केलं जाते। उमेश, गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाहिलं तर आपण अस्लम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते असतील, नेते असतील यांच्याकडून टीका टिप्पणी सुरूच आहे। खास करून तर या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती देखील आहे आणि या सगळ्या मुस्लिम वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्या हे असे अतिरेकी घुसलेत किंवा ते यांचा सुळसुळाट आहे अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे। मंगल प्रभात लोढा जे मंत्री आहेत ते सातत्याने या विरोधात बोलत असतात आणि त्यांनी देखील या सगळ्या मुद्द्यावरती अस्लम शेख यांना देखील टार्गेट करण्यात आलं होतं आणि या सगळ्या बाबतीत प्रत्युत्तर देताना अस्लम शेख यांनी देखील चौकात सभा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये जे वक्तव्य केलं ते आम्हाला धमकी दिल्यासारखे आहेत आणि मला किंवा माझ्या परिवाराला मारण्याची धमकी थेट अस्लम शेख देत आहेत अशा प्रकारचं जे आहे ते आरोप जो आहे तो मंगल प्रभात लोढा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होता आणि याच बाबत आज आंदोलनही केलं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण निश्चित उमेश, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर दोनही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत। या संदर्भात आणखीन माहिती आपल्याकडून घ्यायची आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।